आम्ही आमच्यापुरतं एक या ठिकाणी उद्दिष्ट ठेवलं आहे, की एक मेजर फोकस या 5 वर्षामध्ये हेल्थवर आम्ही आणणार आहोत. आणि याच्यामध्ये जी आपली त्रिस्तरीय व्यवस्था आहे, ती व्यवस्था आपल्याला अशी उभी करायची आहे, की त्याचा एक बेंचमार्क हा असेल, की आज आपण महात्मा फुले जनआरोग्य योजना जी चालवतो, ही जनआरोग्य योजना मोस्टली प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये टर्शरी केअरच्या हॉस्पिटलमध्ये चालते. कारण त्यातल्या अनेक गोष्टी या प्रायमरी केअरच्या असल्या तरी त्या टर्शरी केअरमध्ये त्या ठिकाणी चालत आहेत. आपला प्रयत्न आता हा असणार आहे, की पुढच्या 2 ते 3 वर्षामध्ये 50% तरी महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे पैसे हे सरकारी हॉस्पिटललाच मिळाले पाहिजेत. म्हणजे त्या योजनेला राबवण्याकरता सरकारचंच इन्फ्रास्ट्रक्चर हे एवढं मजबूत असलं पाहिजे. ही व्यवस्था हब अँड स्पोकची जी आपली सगळी व्यवस्था आहे, ही अशा प्रकारे तयार झाली पाहिजे, की कोणालाही 5 किलोमीटरमध्ये, खरं तर 3 किलोमीटर, पण 3 किलोमीटर धाडसाच होईल पहिल्या टप्प्यात. 5 किलोमीटरमध्ये क्वालिटी हेल्थ केअर हे मिळालंच पाहिजे, अशा प्रकारची याची व्यवस्था ही आपल्याला उभी करायची आहे. आणि म्हणून प्रधानमंत्री जनआरोग्य योजना असेल किंवा महात्मा फुले आपली जनआरोग्य योजना असेल, या योजनेच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात आपल्याला काम करायचं आहे. आणि याकरता मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्याचा विषय असेल. आता आपण खूप मोठ्या प्रमाणात डिसेंट्रलायझेशन त्या संदर्भात करतो आहोत, त्यामुळे तो विषय असेल. किंवा आज पॅरामेडिक्सच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात कौशल्य विकासाच्या माध्यमातून पॅरामेडिक्स कशी आपल्याला मिळतील या संदर्भातलं प्रशिक्षण असेल. या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. PHC आणि सबसेंटर ह्या 2 इतक्या महत्त्वाच्या आपल्या मला असं वाटतं इन्स्टिट्यूशन्स आहेत, की या इन्स्टिट्यूशनचं जेवढं स्ट्रेंथनिंग आपण करू, तेवढं आपल्या सेकंडरी टर्शरी ज्या काही आपल्या व्यवस्था आहेत, या व्यवस्थांवर तो ताण जो आहे तो कमीत कमी पडेल. आणि विशेषतः जो गरीबातला गरीब माणूस आहे, शेवटचा माणूस आहे, त्या माणसाला त्या ठिकाणी आपण हेल्थकेअर चांगल्या प्रकारे देऊ शकू.